जय श्रीराम मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? नक्कीच मजेत असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आम्ही चाललो क्रिकेट खेळायला. आमची मॅच आहे. हे मॅच कुठे आहे आपली? मॅच कुठे? मार्केवडीला मॅच आहे आमची, तर आम्ही मॅच खेळायला चाललो. आमची टीमची पोरं आलेली तिथं मी बघू शकता. हे बुलेट घेऊन ये, इकडे आहेत पोरं. आणि आपला कुणाल भाई, कुणाल भाई टॉप भाई. कुणाल काय होईल भाई? कुणाल आहे अरे क्वालिफाय बघितला आज नाही भाई, क्वालिफाय होणार 100% क्वालिफाय होणार. बघा बॅट बीट तयार घे, एकदम पद्धतशीर रेडी झालेलो आहे मी. आमचा एक भाई तिथं आहे, तर एक भाई इकडे आहे. तुम्हाला भेटतो मी असंच कंटिन्यू ब्लॉगमध्ये, तुम्हाला भेटतो पुढं असते. मित्रांनो आम्हाला काय भेटलं बघू शकता. गुंड्या पण आहे. आता आम्ही पेट्रोल टाकायला आलोय. मोबाईल लावून ठेवते लपडा काय नाही लपडा, हे काय तिथे चालतो काय नाही बंद झालं. पहिले नव्हतं आपलं. चल मित्रांनो, आता तुम्हाला भेटू नंतर, कारण की सध्या इथेची पेट्रोल पंपावरती मोबाईल यूज करणं अलाउड नाही. तर मित्रांनो आम्ही आता मार्केवडीला आलो आहे मॅच खेळायला आमची. तर आम्ही इकडून काय रस्ता वगैरे काही नाही आहे, थोडासा रस्ता आहे त्या बंगल्यापर्यंत जायला. हा बंगला आहे ना, कुठे गेला? हा बंगला आहे, नाही याच्याकडं जायला रस्ता आहे, पण ग्राउंडकडे यायला रस्ता नाही आहे. इकडे बंगल्याकडे जायला रस्ता आहे. ये इकडून ये, इकडून ये इथून. आमचा भाई येतोय बघा इथं. करण भाई आहे, कुणाल भाईचा भाव आहे तो. बाकी काय नाही मला बाकी आहे ह्या आवडला. पर्यायी रस्ता पाहण्यासाठी. हे कुणाला इथं सांग, इथं पुढे आहे म्हणून सांग. कुणाल भाई के आगे कोई बोल सकता है क्या? ये तो सुबह चांदना जा रहा है. तर मित्रांनो असेच कंटिन्यू राहा, बघूया काय होतं आमचं. नक्कीच जिंकणार, क्वालिफाय पण होणार. आमचा करम भाई तिकडून चाललाय, आमचा कुणाल भाई पाठीमागे. तुम्ही कुणालला बघत राहा, कुणाल म्हणजे टॉपचा माणूस. आमची टीम तिथं राहिले उभी. तशी मॅच चालू आहे, मार्केवाडीची आहे. तुम्ही विजय संपादित करू शकाल आणि पुढच्या फेरीमध्ये तुमचा प्रवेश तुम्ही दाखल केला पाहिजे. अरे थांबणार आहे, बोलून ना मला पण. या मॅच मध्ये अगदी आपण पाहता काहीही घडू शकेल. मॅच जिंकल्यावरती तुम्हाला सांगतो कोण जिंकली म्हणून. मार्केवाडी वर्सेस दुसरं कोणतरी आहे. तर मगाशी झालेली मॅच मार्केवाडी जिंकली, हेदवली हारली. हेदवली होती त्याच्याबरोबर. पहिली मॅच आता हेदवली आणि त्यांच्या विरोधामध्ये दुसऱ्या राऊंडची पहिली मॅच चालू होणार आहे. त्याच्यानंतर आमची मॅच आहे. आमची पोरं थांबले तिथं. टीम टॉस 3 ओव्हरची मॅच वाट बघतात पोरं आमची. वाट बघतात आमची वर कधी जेवायला देतात. येऊन थांबलेत नुसते इथं. आणि एक तिकडे गेला मला दाखवतो बघा. हो बघा ब्राईट सोडू. कसा काय विचार झाला काय माहिती हवं त्याचा. आता आमची मॅच लागल्यावर तुम्हाला दाखवतो, सध्या जास्त नको. परंतु मी बिस्लरी घेऊन आलाय, तुम्ही बघू शकता पाण्यासाठी. आलो जा मग बरोबर असं तारांच्या मधून आला लागतो वाकून. माय गॉड, टार्गेट सेट करायचं आता. नीतू 11 पैसा हे बघा. टार्गेट आता कशा पद्धतीने असा पुण्याचं काम करत असतो. टार्गेट असेल 18 बॉल. कसं आहे पाणी आता हे आपल्याला इथून पोरांना पाणी आणलं, पैसे काढायला. गॅप मध्ये बॉल सरळ निघून चाललाय. दुसऱ्या राऊंडची फर्स्ट मॅच. स्वागत केलंय गोलंदाज उमाजीचं. आडवा पार्टनर चौकार. भेटतो मला पक्का मोठा होईल ब्लॉग. वाक्या रेसलिंग मध्ये यायला लावले बरे. हे बघा या आतंकवादी निघला रे.
महत्वपूर्ण विकेट आली बॅटी घेतलं रे. अरे तिच्या- टीमची 3 ओव्हरमध्ये धावसंख्या आतंकवादी घुसला आता पाकिस्तान मध्ये. टार्गेट सेट करायचं. आता डायरेक्ट पाकिस्तानला असं बॉम्ब टाकली ना अनुभव. सुरुवात केली होती 8 धावा पहिल्या 2 बॉल मध्ये आल्या आता होत्या. तिकडे तसं टेकलीवरती जायची ती बघायला. चला 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 आता सावलीमध्ये जाऊ पहिले आपण थोडासा आराम करू. आराम केल्यानंतर भेटतो तुम्हाला. आम्ही सावलीमध्ये आलो थोडासा जरा आराम घेतात पोरा मॅचच्या आधी. आमचा कॅप्टन पण मस्त पोरांची सोय करायला. आमच्या कॅप्टननी काढले तर काय जेल फेविकी काढले. फेविकी काय माहित कुणाच्या जोडतो. बॅटी बिटी बघा पद्धतशीर. नाही चिपकली चिपकली काय नाही विचारलं होतं चिपकली का. मला नाही माहिती. तर मित्रांनो आता मी घरी आलोय. मॅचला गेलो होतो तुम्हाला माहिती असेल. पण आता सध्या मी तुम्हाला सांगतो बरोबर काय काय झालं, कसं हारलो ते. काय आता नशिबात होतं जे ते झालं. बघू आता. मी जेवायला घेतलेलं आहे. भाकर खातो मस्त. मी आता प्रॅक्टिसला म्हणजे नदीवरती जाईल तेव्हा मी तुम्हाला सर्व दाखवेल. म्हणजे सांगेल का कसं हारलो काय झालं. सध्या मी आता पहिले भाकर खाऊन घेतो. असेच कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये. मजा घ्या, मस्ती करा. काय जे असेल ते चुकत वगैरे असेल मी तर मला सांगा. धन्यवाद. तर मित्रांनो आता मी चाललो नदीवरती. चेहरा थोडासा कालायचा असेल कारण की त्याला मी धुतला वगैरे नाही चांगला. आता इथून मी घरून आता नदीवरती जाणार. जरा पोरांकडे जाऊ. तर मित्रांनो आता मी जातो इकडून नदीवरती जायचे. हा आमच्या कॅप्टनचा घर आहे. कॅप्टनचा राखवाला आहे तो. तर मी तुम्हाला सांगणार होतो का मॅच कशी हारली. 3ला 15 आले होते. ओव्हरला किती 17 आले होते. पण नाही झाले. काही करू शकत नाही. तर काही नशिबात नव्हतं ते नाही झाले. बघू ही आमची पहिली खतारी आहे. जागा आहे आमची खेळण्याची. दर्शन भाई भेटला आम्हाला. चिकनवाला आहे तो. कधी मध्ये मी बघतो कोंबड्यांची ऑर्डर द्या. ऑर्डर द्या बघतो. कोंबड्यांची ऑर्डर लगेच तुम्हाला कोंबडी भेटतील ना दर्शन. हा भेटतील. झाला प्रमोशन झालं. नदी काय आमची असं लांब नाही जवळच आहे. भाई असा रायडर आहे. भाईनी पोचवला मला. आमची पब्लिक थांबले रे ते. हा चालू आहे का क्वालिटी बघा क्वालिटी. ही थांबा म्हणजे माझ्या ब्लॉगची क्वालिटी बघा. काय ही क्वालिटी. हा हे बघा. हा 1080 PS बघितलं ना. लाईट डेंजर काम. आमची मॅच थोडक्यात हारली. बोलवतं नक्की जिंकू मग काय करू शकत नाही. नशीब नव्हतं आमचं. थोडं गांडू निघले. गांडू क्या कर का मांडू. जाऊन द्या आता. काय तर झाला. थोडीशी क्लिप टाकतो मी ती काढतो मॅचची. लाईव्ह होत्या आमचा लाचची ओव्हर आहे ना तिची क्लिप काढतो आणि टाकतो पद्धतशीर. यो होता योच तो 3 बॉलांसाठी गेला होता. आणि 3 बॉलांच्या मध्ये 15 बॉल होत्या. फाईनी केली ती कोशिश पण नाही झाली. हाच तो चिकनवाला. हे चिकनवाल्या पोलिट्री चाललाय पोलिट्रीवरती चाललाय. मला जसे चिकन मला ना कोंबडे पाहिजे सांगा मला. मी ऑर्डर देतो त्याच्याकडं. टेन्शन घेऊ नका तुम्ही. आमची थोड्या हारली मॅच. जाऊन द्या. हारली झाला लफडा तो थोडासा. काय माहिती कुणा तोंड बघून गेलो होतो. पोरा नाराज होत थोडीशी. आता पोरा घरी गेल्यावरती नंदूकडे जायचा विचार चालू वाटतं पोरांचा. आज गणपती बाप्पा म्हणजे काल आलेले. तर मुलांना काय उपवास नाही शाकाहारी खाण्याचा. किती 5 दिवस 7 दिवस आता फक्त व्हेजच. नुसता व्हेज. नुसते पाल्या भाज्या खा. निसा हिरवा काय माहिती बाबा काय विचार करतोय. त्यांनी आपला वॉच टाइम मोडायला घेतलाय. घेऊन दे. बरं आहे. चांगलं आहे. आपलं कामच चांगलं आहे.
काल आलो होतो लाईव्ह, पण काय लाईव्ह आपल्याला नेट बीट नव्हता जास्त. वायफाय पण भंगार होता ना, आमचा नेट पण भंगार होता, संपला तो 11:15 वाजता. हे आमचे नेट बीट पाडले, आम्हाला पोरांना जागा नाही. हे कुठं कुठं वाला भरल्या बघा. यू वाला बघा किती आहेत. मी आता हा स्कॅनर टाकतो तुम्हाला या व्लॉग मध्ये. सगळे 5-5 रुपये आम्हाला डोनेट करा आमच्या झालीसाठी. बघा तुम्हाला जसा वाटेल तसा पैसे आले तर आम्ही तुम्ही बोला का नदीचं वातावरण दाखवेन ना तुम्ही. या घे उल्हास नदी आहे का, नाव नाही सांगितलं. बेकार आहे का? आणि याला याला तर तुम्ही ओळखत असाल. यो यो माणूस मेन माणूस आहे आपला. अरे बाई तुला घेतला ना मी, किती घेऊ? कशामध्ये घ्यायचे? मी रेडी आता उद्या थोडासा नियोजन मारायला कुठेतरी. काय कुणा काय तो विचार काय तुझा मॅचचा जरा काय तरी मला मुलाखत घेतो. आजच्या मॅचचा काय मला भाव होता? कसं थोडं तुला काय वाटतं? कुठं चुकलो आपण? कुठं चुकलो? अरे कुठं चुकलो? जाऊन द्या, झालीच चूक आमच्याकडून थोडीशी. ज्या आहे त्या आहे. आणि तुम्हाला बोललो, तुम्हाला सांगतो मी जरा मी लेट झालो, कारण की एक पहिला आहे ना तो ब्लॉग टाकत होता त्याच्यामुळे. यो गडी आहे ना, लय पिसारलेला म्हणजे तो बोलतो का शॉर्ट बीट बॉल मारता येत नाही तुम्हाला, 15 रन होत नाही, 17 रन होत नाही ओव्हरच्या मध्ये यायला तर नाही. काय बोलायचं? बरोबर त्याचा बरोबर आहे, कारण की वाला बघा रन झाल्याने बोलू शकत नाही. पनोती लागले आणि यो पोर काय पहिला बॉलाला गेला ना, पहिला बॉलाला आउट होऊन आलाय. नाही यो पोर जरा चांगला गेला आहे, पण काय बरोबर नव्हतं. जाऊन द्या. याला स्ट्राईक भेटली नाही, याला पाठवला नाही म्हणून. नाही तर फार राडा झाला असता. बॉल दिसला नसतं ग्राउंड वरती. जाऊन द्या ज्या काय आहे त्या. तुम्हाला थोडीशी क्लिप टाकतो, ती काढतो मस्त पद्धतशीर गुलगुच्चा करून टाकतो. असेच कंटिन्यू राहा व्लॉग मध्ये. तुमच्यासाठी आलाय मी पहिले व्लॉग टाकला युट्यूबला, पहिला जो काल केला होता तो. त्याला टाइम लागला थोडासा एडिटिंग त्याच्यामुळं मग इकडे यायला टाइम झाला. बोललो थोडं वाजलं जरा पोरांकडे जाऊ, पोरांना घेऊ आम्हा, पोरांशिवाय माझ्या नाही चला, असा विषय झाला मोठा तो. आता आमच्या याच्यामध्ये इकडे एवढाच झूम होतो. क्लिअरिटी याच्यासाठी आयफोन घेतलाय मी. चला तुम्हाला रात्रीचे भेटतो, किती वाजता माहिती का? 9 वाजता भेटतो, 9 वाजता शेकोटी भेटायचा टायमाला. इथून आपण पाहतो समोर लॉक केला फील्ड त्या ठिकाणी डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते असते. सिंगल कंप्लीट झाली होती, दुसरीचा कॉल 2 धावा कंप्लीट झाला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. गॅप शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय, परंतु गॅपला इथून भेटता येत नाहीये. 2 धावा आल्यात, 2 धावा धाव जाऊन पोहोचते 25 वरती. 15 धावांची गरज आहे. 4 बॉल बाकी आहेत. भूषण सेकंड एंडवरती आहे. वो शॉट बॉल होता, शॉट फुल करायचा होता, मिस टायमिंग, स्वतःच्या फॉलो मध्ये पकडली कॅच आणि आता पूर्णपणे करायचा. या मॅचचा रिझल्ट अगदी इथून स्पष्ट होताना पाहायला मिळत आहे. भूषण इथून बाद झाला. सेकंड ओव्हर मध्ये भूषणला साईक ठेवायची होती. सेकंड ओव्हर मध्ये भूषणने जर का साईक स्वतःकडे ठेवली असती तर कदाचित मॅचचं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु सेकंड ओव्हर मध्ये भूषणला साईक मिळालीच नाही आणि तिथून मात्र मॅच पूर्णपणे अगदी आपण पाहता तलपे बडोली टीमच्या बाजूने आपल्याला अगदी पूर्णपणे फिरताना पाहायला मिळाली. इथून धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहता 25 धावफलकामध्ये आहेत. येणारे बॉल 3 शिल्लक आहेत. धावा 15 बनवायचे. 3 बॉल मध्ये 15 धावा. मॅच संपलेली नाहीये. या मॅचचं चित्र काही होऊ शकतं. त्या मॅचचा निर्णायक बॉल घेऊन गणेश पुन्हा एकदा निघाला. हो पुन्हा एकदा शॉट बॉल होता. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. डॉट बॉलला कोणती धाव इथून पाहायला मिळत नाही. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये आता 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम तलवडे आणि दुलेवाडी दोन्ही टीम आपण रेडी राहायचं नेक्स्ट मॅच साठी. तो फटका सरळ सीमारेषेच्या पलीकडे षटकार आलाय आणि या षटकारानं हे फटके करायला अगोदरपासून येणं फार गरजेचं होतं. षटकार आला आणि इथून मॅच जिंकली तलपे बडोली टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्डलेक टीम अंबरपाडा दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा मित्रांनो खूप टाइम झाला, आम्ही चाललो आता घरी. हे बघा खूप टाइम झालाय, नीट दिसत पण नाहीये. मला घरी गेल्यावरती मी दाखवतो सर्व. मित्रांनो नदीवरून घरी आलो, तुम्ही बघितलं असेल किती टाइम झाला होता मला. तर आता आलोय, तर आता मी थोडासा रेडी झालोय मस्त पद्धतशीर. संध्याकाळचे आउटफिट इज शॉर्ट्स आणि टी शर्ट एकदम बेस्ट. जरा केस जरा बरोबर नाहीत, केस जरा नीट केले पाहिजेत. आपण घेतलं आता विटामिन सी विटामिन सी.
तुम्ही पण या खायला. तुम्ही बोला का मीठ मसाला मीठ मसाला का घेतलाय? मीठ मसाला इज मोस्ट इम्पॉर्टंट इन विटॅमिन सी. ओके ओके. असेच कंटिन्यू राहा. मग दाखवतो मी सर्व पद्धतशीर कशी लाईफस्टाईल आहे माझी. मी आलो होतो नेरळच्या राजाला भेटायला, जरा बघायला आलो होतो. नेरळच्या राजाला आलो होतो बघायला. बघू शकता तुम्ही. आम्ही आलेलो पायरमालच्या राजाला. तर तुम्ही बघू शकता आम्ही रात्रीचे गणपती बाप्पा राजे जेवढे राजे तेवढे फिरणार आहेत. जे खेळ चालू आहेत, संगीत खुर्ची चालू आहे वाटतं. असेच कंटिन्यू राहा. अजून मजा दाखवतो मला. चला बघूया कोण बाद होतोय. मध्ये कोणी शिरायचं. लवकर लवकर लवकर. भावेश पहिले सार मारले. नाही आम्ही आलेलो वारकरी हॉटेलवरती. बघू शकतो मी तसे आमची पब्लिक बसले. तर माझा टाइमपास हे घेतलेला आहे थोडंसं द्या म्हणा. त्याच्यामध्ये आता कोपी ठेवू ना बाकी झालं येऊन दिलं असं करतात. हां ते बघा अशी बघा. आता साई मंदिरला आहे नेरळच्या. तुम्ही येऊन इथे कधी पण विजिट करा. डिस्काउंट फुल भेटेल. 14 बघू शकते तशी. मला मेनू बघायचा. मेनू दाखवतो. मेनू स्क्रीनशॉट काढून तुम्ही बघू शकता. एकदम पद्धतशीर. हे आमचं मेन प्लेअर आहेत आमचं. तुम्ही याची क्लिप बघाल तुम्ही आज याच्यामध्ये. असंच कंटिन्यू तुम्ही बघू शकता. आमचं सूप पण आलेलं आहे. याच्यासाठी आम्ही सूप मागवलाय लवकरात लवकर येईल म्हणून. मस्त टाइमपास पण सूप पण. इकडे या इकडे असं करत करत खावा पद्धतशीर. तर मित्रांनो आपला एकदम पद्धतशीर सगळं खाऊन झालंय. यांचा ऑर्डर थोडी लेट आल्यामुळं त्या असा विषय झालाय. लेट येऊन थेट झालं. बोरा खाता येते, पाणी बिणी पिता येते, चटणी संपवता येते. झालं येत नाही. मी काय त्याने खाल्ला. मला पैसेच येत नाही. ते डॉगी आलेलं एक खूप क्यूटच डॉग आहे. तो खूप भारी आहे. काय नाव आहे काका? रॉकी भाई काय बोलते? अरे घाबरलास? अरे घाबरू नकोस रे रॉकी भाई. हो 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 हो. रॉकी भाई बादचा रॉकी. तर आली होती दोन. एक नेरळचा राजा, एक पायरमालचा राजा. नंतर वारकरी हॉटेलला बसलो, थोडासा खाल्ला प्याल्ला. आता परत आल्यात घरी. मित्रांनो आता फिरून खाऊन राजाचं म्हटलं म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे करून आलो. आता बाय बाय टाटा. तुम्हाला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. असाच सपोर्ट राहू द्या.